देवाची भगवंताची कृपा ज्यावेळेस होते त्यावेळेस साधूंची भेट आपल्याला होते. पण एक सांगू का, जगासाठी साधूंची भेट होणं दुर्लभ असेल, पण हा नाशिक जिल्हा, एक सांगतो मी, देवानं या नाशिक जिल्ह्यावर तालुक्यावर एक वेगळी कृपा केली. काय बोलावं या नाशिक बद्दल, काय काय नाही हो. आम्ही रोजचा 200-400 किलोमीटरचा प्रवास करतोय, कर्नाटक तेलंगापर्यंत जातोय, पण आपल्या नाशिक मध्ये आल्यानंतर त्या हवेचा स्पर्श झाल्यानंतर एक वेगळं पण जाणवत आहे. नाशिकचं वर्णन किती गोड आहे ऐका. पुण्यस लीला गोदावरी मातेच्या उगमाने तथा प्रवाहानं पुनीत झालेला जिल्हा, आद्य ज्योतिर्लिंग भगवान श्री त्र्यंबक राजाच्या वास्तव्यानं दैदिप्यमान झालेला जिल्हा, वारकरी संप्रदायाचे आद्य गुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या समाधीनं पावन झालेला जिल्हा, प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेला जिल्हा, आई जगदंबा परंबा आदिमाया शक्ती सप्तशृंगी माता हिच्या वास्तव्यानं पुलकित झालेला जिल्हा, रामदास स्वामींच्या चरणरजानं पावन झालेला जिल्हा. काय बोलावं महाराज, काय बोलावं या नाशिक बद्दल. आणि अशाच नाशिक मध्ये अनेक संतांची मांडी आली. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज असतील, स्वामी विवेकानंद महाराज, अनेक संतांचे चरण रज या भूमीला लागले. अशी ही भूमी, संतांची भेट दुर्लभ आहे, पण तुमच्या आमच्या प्रारब्धानं जर संत आम्हाला भेटले आणि त्यांचं आलिंगन जर मिळालं तर काय लाभ होतो. आलिंगन गडे, आलिंगन गडे, आलिंगन गडे, आलिंगन गडे, सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय वर्णन करताय. संतांचं आलिंगन जर तुम्हाला मिळालं, आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडी. नीट ऐका, आलिंगन जर मिळालं तर काय मिळतं? सायुज्यता नावाचा मोक्ष. मोक्षाचे 4 प्रकार: सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. सलोकता म्हणजे त्या देवाची लोकाची प्राप्ती करणं, समीपता म्हणजे जवळ जाणं, स्वरूपता म्हणजे त्या रूपाची प्राप्ती करून घेणं, आणि सायुज्यता देव पहावया गेलो तेथे देवची होऊन गेलो. पण ऐकाना, म्हणावं काय? आलिंगन घडे. इथून जरा बारीक ऐका. शास्त्रामध्ये आलिंगनाचे 3 प्रकार सांगितले. पहिलं आलिंगन आहे प्रेमाचं, दुसरं आलिंगन आहे कामाचं, आणि तिसरं आलिंगन आहे यमाचं. पहिलं आलिंगन प्रेमाचं. आई ज्यावेळेस आपल्या मुलाला आलिंगन देते त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रेम असतं. ज्यावेळेस एखादी पत्नी आपल्या पतीला आलिंगन देते, प्रेमाबद्दल सांगू शकत नाही पण काम असू शकतो. आणि तिसरं आणि महत्वाचं आलिंगन ते म्हणजे यमाचं आलिंगन. हे समोरच्याला मारण्याच्या हेतून केलं जातंय. अभंगाचं पहिलं चरण आहे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. आलिंगनाचे प्रकार ऐका. प्रेमाचं आलिंगन कळालं महाराज, कामाचं आलिंगन कळालं, पण यमाचं आलिंगन जरा आम्हाला उलगडून सांगा ऐका. समोरच्याला मारण्याच्या हेतून केलं जातं. महाभारतामध्ये एक घटना घडली.
कौरव आणि पांडवांचं युद्ध व्हावं. एका बाजूला बलाढ्य असे असणारे 100 कौरव आणि एका बाजूला फक्त 5 पांडव. व्यवहारी दृष्टिकोनानं जर पाहिलं, 100 आणि 5 जर भांडण झालं, वाद झालं, युद्ध झालं, कोण वाचेल? 100च वाचतील ना. पण इथं पहा ना, 100 मधलं एकही वाचलं नाही आणि पांडवांमधील एकाच्या केसालाही धक्का लागला नाही. का? निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येते. देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवान परमात्मा त्यांच्या पाठीशी ढाल म्हणून उभे होते. पण ऐका ना, यमाचं आलिंगन. धृतराष्ट्र दृष्टी नाही, पण ज्यावेळेस त्याला कळालं, अरे माझे वाघासारखे 100 पोरं मारले आणि 99% कौरव हे एकट्या भीमानं मारली. दीपक महाराज, भीमान बलाढ्य शक्ती, 10,000 हत्तींचं बळ होतं एकट्या भीमामध्ये आणि तीच सल, तोच राग धृतराष्ट्राच्या मनामध्ये होता. यानं माझे 100 मारली. 100 मेल्यानंतर धृतराष्ट्र खायला कोणाकडे? पांडवांकडे. आणि त्याला रोज ताट कोण घेऊन जायचं डबा? भीम. जेवायला बसला धृतराष्ट्र, पहिला घास घेतला बर का, पायका घास घ्यावा पहिला आणि मग भीमानं म्हणावं, काका तुझे पोरं कशी मारले सांगू का तुला? असे तुडावले, एक असा मारला, पळून पळून मारला. विचार करा, ज्याचे 100 मेले तो तोंडास घास घेतोय आणि ज्यानं मारले तो सांगू राहिले कशी मारली. त्याला घास गिळेल का? अहो, त्या धृतराष्ट्राची तब्येत मायासारखी बारीक झाली डायरेक्ट. हा, वाळून गेला तो डायरेक्ट. धर्मराजानं म्हणावं, काका नाश्ता, लंच, डिनर, ब्रेकफास्ट वेळेवर येत नाही का? अरे सगळं वेळेवर येतं ना, पण त्या भीमाला काही समजून सांग. अरे जेवायला बसलं का माझे 100 कसे मारले सांगू राहिला, कसा घास गिळेल रे मला? पण अनेक दिवस झाले भीम आला नाही. धृतराष्ट्राच्या मनामध्ये ती सल होती. निरोप पाठवला, भीमा अरे भेटायला ये. किती दिवस झाले आला नाही. भीमाला वाटलं माझ्या काकानं बोलवलं आणि काका म्हणजे धोका. भीम जातोय, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं पाहिलं, आता जर भीम गेला तर परत येणार नाही. धृतराष्ट्र जरी आंधळा असला पण त्याच्या बाहूंमध्ये खूप बळ होतं आणि देवानं जावं काय करावं? देव कसा आहे? चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची काळी, गुण लावण्याची काळी, गुण लावण्याची काळी, गुण लावण्याची काळी. मुकुट सकळ मणी, मुकुट सकळ मणी, मुकुट सकळ मणी. धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा, धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, 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 चतुरा तो शिरोमणी. हा चतुरा तो शिरोमणी, चतुरा तो शिरोमणी. गुण लावण्याची खाणी, मुकुट मग सकळा मणी. धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची काळी, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची काळी. मुकुट सकळ मणी, धन्य तुझी विठोबा. इकटीला पाहून बाई बळजोरी करतो थिटाई, इकटीला पाहून बाई बळजोरी करतो थिटाई. घरामध्ये घुस तो खुशाल,
शिरोमणी गुणलावण्याची गाडी चतुरा तो शिरोमणी गुणलावण्याची गाडी मुकुट सकळ मनी धन्य तोरी विठोबा तुझी विठोबा. देव चतुर आहे. त्या देवानं काय करावं पाहिलं. हा भीम जातोय. भीमाला मागे ओढलं आणि लोखंडाचा पुतळा असा पुढे लोटला आणि भीमाला बोलायला लावलं. काका या. काका किती दिवस झाले आपण भेटलो नाही. आणि दात खाऊन त्या धृतराष्ट्रानं त्या लोखंडाच्या पुतळ्याला अशी घट्ट मिठी मारली दात खाऊन. ती मगर मिठी होती. आणि त्याच वेळेस त्या लोखंडाच्या पुतळ्याचा चुरा चुरा झाला, भुगा झाला, त्याचं पीठ झालंय. आणि मग भगवान परमात्मा म्हणता भीमा लई काकाचं प्रेम तू चाललं होतं ना, घे आता. मुद्दा एक लक्षात घ्या. धृतराष्ट्रानं भीमाला जे आलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं, ते कामाचं होतं नाही. मग ते यमाचं होतं, मारण्याच्या हेतून केलेलं होतं. महाराज महाभारतात एक तसं आलिंगन घडलं. आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुद्धा प्रतापदुर्गाच्या पायथ्याशी असंच एक आलिंगन घडलं. कदाचित ते जर आलिंगन सक्सेस झालं असतं, यशस्वी झालं असतं, तर या ठिकाणी कीर्तन घडलं नसतं, नामस्मरण घडलं नसतं, पारायण घडलं नसतं. म्हणून सांगावंसं ऐकता, सांगावंसं वाटतंय कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. ओम नमो श्री जगदंबे. करुण प्रारंभे तपावर थाप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा. टाळी वाजवा जरा, बेस द्या जरा, जोरदार टाळी हो द्या जरा. हे तपावर थाप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा, तपावर ताप तुंतुण्याचा. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूत गात गुणगान विरहाजे जे, शिवप्रभूत गात गुणगान विराजे, शिवप्रभूत गात गुणगान विराजे. ऐका मंडळी जरा, आधी नमन साधू संताला, आधी नमन साधू संताला, एकनाथाला रामदासाला, रामदासाला. हे तुका राम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिराजे जे, गुरु चरणाला जिराजे, गुरु चरणाला जिराजे. गाडी वाजवा जरा. नमन महादे रामानंदाला. ऐका मंडळी, नमन महादे रामानंदाला, सुभद्रा मातेला, पांडुरंगाला, पांडुरंगाला. मुक्कामी गंगापूर गावाला, मुक्कामी गंगापूर गावाला, शाहिरी साज चढवेला, पूर्ण करुणी शाहिरी शाजाला, शाहीर दिंडे गातो पवनाला, गातो पवनाला जिराजे, गातो पवनाला जिराजे, गातो पवनाला जिराजे. कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होत, सोन्या नाण्यानं नाहत होता. 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8,000 अक्षपठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीत चालत आले.
आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होत आहे. सोन्या नाण्यानं नहात होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्ष पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले. येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी. अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय. तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागले. लक्ष द्या इकडे आता. हे तुमच्यासाठी चाललंय. या भारत मातेचं वर्णन करत असताना किती गोड केले. जहाँ डाल डाल पर सोने चिड़िया करती है बसेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लागे डेरा. ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही. ओ माय बाप, काय बोलायचं. पण करपून गेलाय महाराष्ट्र. ज्ञानोबरायांचा महाराष्ट्र, तुकोबरायांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र, शाहू आंबेडकर फुले हा महाराष्ट्र ज्यांनी घडवला सगळ्यांनी. आज कदाचित हे महापुरुष नसते तर हा महाराष्ट्र घडला नसता. पण दृष्ट लागली. अरे पहा तर रोग जरी एकवटून आले तरी रोग सुद्धा ज्या गोष्टीला शिवत नाही ती माता माऊल्यांची आबरू सर्वस्वावर लुटल्या जाऊ लागली. आणि त्याच वेळेस माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. हे महिषासुरमर्दिनी, पाहतेस काय. पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचारणी करेल, कृष्णासारखा राजनीती करेल, आणि या 5 सुलतानी सत्तेचा बिमोड करील ग भवानी. पण त्याच्यासाठी तू काय कर. दारू खडपाया दारू खडक दारू खडपाया दारू गडबया दारू गडबया दारू गडबया दारू खडपाया दारू खडक दारू खडपाया दारू गडबया दारू गड दारू गडबया दारू खडपाया दारू खडक दारू खडपाया दारू गडबया दारू गड दारू गडबया दारू खडपाया दारू खडक दारू खडपाया दारू गडबया दारू गड दारू गडबया दारू खडपाया दारू गडबया दारू गड दारू गडबया दारू गडबया अनादि अंबिका अंबिका भगवती अंबिका अंबिका भगवती बोध परडी परडी घेऊन बोध परडी परडी घेऊन आम्ही बोध ज्ञानाचा ज्ञानाचा बोध ज्ञानाचा ज्ञानाचा पाझरी बुध बुध भक्तनाथी मंगळा येई वो जगदंबे घोडा येई
मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची बारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हात वरती एक साथ वाह! आज गंगापुरामध्ये पंढरी अवतरली महाराज जोरदार टाळ्या. तरी दुसरा येईल हे तरी नाही गाणं हे धरी नाही गाणं मला दुसरा येईल हे धरी नाही गाणं सरती शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी सरत बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल शेवटी बा एका जनार्दनी आमचं काय जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल एका जनार्दनी आमचं काय जाईल एका जनार्दनी आमचे काय जाईल पिंगळा 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 पिंग पिंगळा बाजारे पिंगळा वाजवारे पिंगळा वाजवारे मन बोलतो लेका पिंगळा वाजवारे पिंगळा वाजवारे मन बोलतो लेका पिंगळा वाजवारे पिंगळा वाजवारे मन बोलतो लेका पिंगळा वाजवारे दारू खडबाया दारू खडबाया तार हे दारू खडबाया दारू खडबाया दारू खडबाया छत्रपती शिवाजी महाराज की